अर्थसंकल्पीय अधिवेशन संपायला उरले अवघे 3 दिवस। अधिवेशनात आज कुणाल कामराचा मुद्दा गाजण्याची शक्यता, तर अंतिम आठवडा प्रस्तावावरही होणार चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील कुणाल कामराच्या विडंबनपर गाण्यावर वातावरण तापलं। राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह। एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरून शिवसैनिक आक्रमक। कुणाल कामराच्या सेटची तोडफोड। खारच्या खुनी कंटेंट एकनाथ शिंदेंविरोधात कुणाल कामराचे गाणं। आमदार मुरजी पटेलांची अंधेरीतील MIDC पोलीस स्टेशनमध्ये कामरा विरोधात तक्रार। एक खोक्याभाई काय घेऊन बसलात? अख्खी विधानसभा खोकेभाईंनी भरली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल। रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा। संभाजीराजे छत्रपतींची पत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। नाशिक जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री देणार। पालकमंत्री नसेपर्यंत पदाचा चार्ज मुख्यमंत्र्यांकडे असतो। देवेंद्र फडणवीसांची माहिती। कंत्राटदारांनी चुकीची कामं केली तर काळ्या यादीत टाकणार। 2 पैसे कमवा पण कामात क्वालिटी द्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कंत्राटदारांना आवाहन। नागपुरात हिंसाचार झालेल्या परिसरातील संचारबंदी पूर्णपणे हटवली। 6 दिवसांनंतर संचारबंदी हटवली। नागपूरकरांना मोठा दिलासा। हेडफोन घालून गाडी चालवणाऱ्यांवर खासगी बस चालकांसह रिक्षा टॅक्सी चालकांवर लवकरच निर्बंध आणणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।